आज मला जो आनंद झाला आहे ना, तो मी तुम्हाला सांगूच शकत नाही. पण हो, मी तो तुमच्यासोबत शेअर करणार हेही तितकंच खरं. त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर झालं काय माहिती का, माझं आणि पुरणाच्या पोळीचं कधी सूत्र बसलंच नाही. म्हणजे मी कधी करायलाही घेतली नाही. कधी मी माझ्यापर्यंत वेळही आली नाही की मला पुरणाची पोळी करावं लागेल. कारण की आई आणि ताई दोघी खूप सुंदर पुरणाच्या पोळ्या बनवतात. त्याच्यामुळे कधी गरजच पडली नाही. पण आज नवऱ्याचं डिमांड होतं की मला तिळाची पोळी खायची. मग म्हटलं ठीक आहे आपण करून बघूया. पण ती रेसिपी मी आईंना विचारून घेतली. मग आईंनी मला रेसिपी सांगितली. मग त्यांनी सांगितल्या रेसिपीप्रमाणे मी छान ती फॉलो करून तशीच पोळी बनवली. आणि हे जे तुम्हाला मी दिसतंय ना आता जी पटपट 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 पोळी लाटल ते काही नाही आहे खरं. मी ती फक्त व्हिडिओ फास्ट केली म्हणून ते, नाहीतर मी खूप घाबरत घाबरत ही पोळी बनवलेली. मग मला आईंनी सांगितलं होतं की तीळ भाजून घे, खोबरं भाजून घे, डाळीचं पीठ भाजून घे, हे सगळं मिक्सरला लाव, त्याच्यासोबत गूळ लाव आणि थोडंसं तूप टाकून हे मस्त ग्राइंड करून घे आणि ते बॅटर पोळीमध्ये भरून छान पोळी लाटून घे. पण पोळी इतकी सुंदर झाली होती आणि माझा कॉन्फिडन्स बघा ना, फर्स्ट टाईम करते तरी कॅमेरा चालू विलू करून मस्त टकाटक पोळी झाली. इतका आनंद झाला ना मला, तो तर मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण खरंच झाला मला आनंद, हेही तितकंच खरं. मग काय आता मी इथून पुढं पुरणाची पोळी बनवल आणि बनवायला पण मी रेडी. त्यानंतर मी पूजा मांडून घेतली, छान देवाला नमस्कार करून घेतली आणि जे ते उरलेलं बॅटर होतं ना, म्हणजे पोळीमध्ये भरायचे, त्याच्यात थोडंसं अजून तूप बीप घालून त्याचे लाडू बांधले छान. आणि नंतर संध्याकाळी ताईंकडे जायचं होतं म्हणून छान रेडी झालो. असा होता माझा छान दिवस आणि मस्त दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.